नमस्कार, मी अयोध्या रेसिपी जंक्शन मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। तर हे उडदाचे पापड बघा ना, मस्त असे फुलले जातात। बाजारातला रेडीमेड मसाला न वापरता घरीच तयार केलेल्या मसाल्याने खमंग आणि कुरकुरीत उडीद पापड कसे बनवायचे ते पाहूया। या रेसिपीमध्ये मसाल्याचं अचूक प्रमाण, पीठ मळण्याची योग्य पद्धत आणि पापड 100% फुलण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला रेसिपीला सुरुवात करूया। हे उडदाचे पापड मी इथे 1 किलोच्या प्रमाणात बनवणार आहे। त्यासाठी डाळीचं प्रमाण बघूया। तर इथे मी पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम उडीद डाळ घेतली आहे। तर तुम्ही पांढरी गोटा उडीद डाळ पण वापरू शकता। नंतर पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम मूग डाळ घेतली। तुम्ही इथे डाळींचं प्रमाण आवडीनुसार बदलू शकता। संपूर्ण 1 किलो उडीद डाळ किंवा संपूर्ण 1 किलो मूग डाळीचे पापड बनवू शकता, किंवा दोन्ही डाळी अर्धा किलो पण घेऊ शकता। आवडीनुसार डाळींचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। सर्वात पहिल्यांदा या दोनही डाळी आपल्याला चांगल्या पुसून घ्यायच्या आहेत। तर डाळींना इथे पावडर असते, त्यामुळे डाळी पहिल्यांदा पुसून घ्यायच्या आहे। तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्याला सुती कापड बांधलंय। आता सुती कापडावर या आपल्याला डाळ घालायची आहे। थोडी थोडी करत डाळ यावर घालायची आहे। नंतर अशा पद्धतीने हाताने आपल्याला ही डाळ घासून घ्यायची आहे। अशी डाळ घासल्यामुळे काय होतं की डाळींना बऱ्यापैकी जी पावडर असते ती आपल्या हाताला पण जाणवते। ही पावडर इथे खाली निघून जाते। तर ही डाळ पुसण्याऐवजी तुम्ही धुवून पण फॅन खाली वाळवून घेऊ शकता। फक्त डाळीमध्ये मॉइश्चर किंवा ओलसरपणा राहायला नको याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। दोन्ही पण डाळी आपण घासून घेतल्या। आता कापड काढून मी तुम्हाला दाखवते। तर बघा भांड्यामध्ये किती पावडर साचली आहे। आता दोनही डाळींची अशा प्रकारे घासून आपण पावडर काढून घेतली आहे। तर यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, या पुसून घेतलेल्या ज्या दोनही डाळी आहेत त्या आपल्याला एकत्र करायच्या आहे। दोनही डाळी एकसारख्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे। आता डाळी छान असा इथे मिक्स झालेल्या आहेत। या डाळी आपल्याला गिरणीतून दळून आणायच्या आहेत। बाहेरून दळून आणा किंवा घरी जर तुमच्याकडे गिरण असेल तर घरी पण दळू शकता, पण डाळ दळताना एकदम बारीक दळून आणायची। तर बघा इथे मी पापडाची डाळ दळून आणली। अशा प्रकारे मस्त एकदम बारीक असं मैद्यासारखं पीठ याचं आलंय। असंच पीठ आपल्याला पापडासाठी हवंय। नंतर हे पीठ मी बारीक चाळणीने चाळून घेतलंय। आता या पिठातलं 5 ते 6 चमचे कोरडं पीठ बाजूला काढून ठेवायचं। समजा पीठ चुकून पातळ झालं किंवा पापड लाटण्यासाठी हे पीठ वापरू शकतो। आता या पापडांसाठी लागणारा घरगुती पापड मसाला बनवूया। तर 1 किलो पिठासाठी लागणारं साहित्य बघूया। पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे काळे मिरे, 3 ते 3.5 चमचे पापड खार, 1 चमचा हिंग घेतला आणि 2 चमचे मीठ घेतलंय। 1 किलो पापडाच्या पिठासाठी हे मसाल्याचं अगदी योग्य प्रमाण आहे। रेडीमेड मिरपूड न वापरता मिरपूड आपल्याला घरीच बनवायची आहे। त्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतलाय। यामध्ये घेतलेले काळे मिरे घालायचे। आता हे काळे मिरे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत। खूप जास्त बारीक हे कुटायचे नाही। जर मिरे खूप बारीक कुटून त्याची पावडर केली तर पापडांना एकदम काळपट रंग येईल। रेडीमेड मिरपूड ही खूप बारीक असते, त्यामुळे पापड हे काळे होऊ शकता। तर बघा जाडसर काळे मिरे वाटून घेतले। अशा प्रकारे बारीक पावडर यात असेल तर ती पाखडून काढून घ्या। पिठामध्ये आता मसाले घालू। पहिल्यांदा मीठ घालून घ्यायचंय, नंतर घेतलेला पापड खार घालायचा, नंतर यामध्ये आपण घेतलेला 1 चमचा हिंग घालूया। आता यामध्ये कुटून घेतलेली काळी मिरी घालायची आहे। आता सर्व मसाले पिठात घालून झाले की चमच्याने याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे। या स्टेजला इथे घरगुती मसाला तुम्हाला बनवायचा नसेल तर दुकानचा रेडीमेड मसाला 1 किलो पापडासाठी 100 ग्रॅम पुडी येते, ती तुम्ही घालू शकता। मसाला पिठामध्ये छान मिक्स झाला। आता पापडाचं हे प्रीमिक्स आपण तयार करून घेतलं। कधीही तुम्ही मळून याचे पापड करू शकता। आज मी एकटीच हे पापड बनवणार आहे, त्यामुळे यातलं अर्धच पीठ मी भिजवणार आहे। अर्ध पीठ मी बाजूला काढून ठेवणार आहे। नंतर परत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा याचे पापड बनवेल। आता राहिलेलं पीठ आपल्याला भिजवायचं आहे। तर पीठ भिजवताना थोडं थोडं करत यात पाणी घालायचं आहे। तुम्ही जर एकदाच पाणी घातलं तर पीठ लगेच पातळ होतं, त्यामुळे जपूनच आपल्याला पाणी घालायचं आहे। पीठ जर खूप जास्त पातळ झालं तर पापड लाटता येणार नाही आणि लाटताना ते पोळपट लाटण्याला चिकटले जातात। पापडासाठी पिठाचा गोळा घट्टसर भिजवून घ्यायचा आहे। तर बघा इथे पापडाचं पीठ आपलं छान असं मळून झालंय। मस्त असा घट्ट याचा गोळा तयार झालाय। एवढंच घट्टसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। पीठ छान भिजवून झालं की आता याच्यावर झाकण ठेवून रात्रभर किंवा 3 ते 4 तासांसाठी भिजू द्यायचं, म्हणजे पीठ हे छान भिजलं जातं।
3 ते 4 तासांनंतर पीठ मस्त भिजलंय तर एकदा परत याला चांगलं मळून थोडंसं मऊ करून घेऊया। तर बघा पीठ एकदम परफेक्ट भिजलं गेलंय, खूप जास्त पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही। आता हे पीठ आपल्याला कुटून घ्यायचंय। त्यासाठी किचन प्लॅटफॉर्मला थोडंसं तेल लावलंय, यावर भिजवलेलं पीठ घ्यायचं आणि बत्त्याने एकसारखं याला आपल्याला कुटून घ्यायचंय। असं कुटल्यामुळे हे पीठ छान एकदम मऊ सॉफ्ट होतं, हलकं होतं, पापड करायला जास्त त्रास होत नाही आणि पापड फाटले देखील जात नाही। तर एका हाताने पीठ कुटायचं आणि दुसऱ्या हाताने पीठ खाली वर करायचं, म्हणजे एकसारखं पीठ कुटलं जातं। तुमच्याकडे पाटावर वंटा असेल तर त्यावर हे पीठ कुटून घ्या। पीठ आपलं चांगलं कुटून झालं, हलक्या हाताने परत एकदा मळून घेऊ। मस्त पापडांसाठीचं पीठ तयार झालं। आता हे कुटलेलं पीठ 2 भागात डिवाइड करायचं। एक भाग आपण पापड बनवण्यासाठी ठेवतोय आणि दुसरा भाग आपल्याला नीट झाकून ठेवायचा आहे। तर आता हा पिठाचा गोळा चांगला एकसारखा करून घ्यायचा आहे। पीठ थोडं थोडं कडक आहे, त्यामुळे याला हाताने अशा प्रकारे छान आपल्याला लांबवून घ्यायचं आहे। नंतर लांबवलेलं पीठ पोळपाटावर छान असं याला रोल करून घ्यायचं आहे। बघा पीठ आपलं मस्त असं मऊ झालंय। यामुळे काय होतं, सर्व लाट्या या एकसारख्या होतात, त्यामुळे पापड पण आपले एकसारखे होतात। कुठेही पापड हे आपले लहान मोठे होत नाही। तर बघा पोळीपाटावर हे पीठ छान मी रोल करून घेतलंय। एकसारखा याचा रोल आपल्याला बनवायचा आहे। यानंतर सुरीने याच्या एकसारख्या आकाराच्या लाट्या कापून घ्यायच्या। खरं तर दोऱ्याने पण याला कापलं जातं। पापड तुम्हाला जसा लहान मोठा पाहिजे तसा गोळा कट करा। आता हे कट केलेले गोळे हातावर घेऊन याला छान असा गोलाकार आकार देऊन चपटं करून घ्यायचं। अशाच प्रकारे सर्वच पिठाच्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहे। तर इथे लाट्या आपल्या बनवून झाल्या की याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। सर्व लाट्या काढून झाल्या की एक तेलाचा हात घ्यायचा आहे, अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि या गोळ्यांना लावून घ्यायचं आहे। तेल लावून झालं की या लाट्या झाकून ठेवायच्या। हवेच्या संपर्कात जर या लाट्या आल्या तर त्या सुकून अगदी कडक होत्या, पापड लाटले जात नाही। आता पापड लाटायला सुरुवात करूया। यातला एक गोळा घेतला, थोडासा सुरुवातीला याला कोरड्या पिठात घोळवून घ्यायचं, म्हणजे हे पोळपाटाला चिकटणार नाही। तेल पण तुम्ही इथे लावू शकता, पण खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही। नंतर काय होतं की ह्या तेलामुळे मेंचट असा पापडांचा वास येतो। तर बघा पीठ आपलं छान मऊसूत झालंय, पापड अगदी पटपट असा लाटला जातोय। एकदम छान असा पातळ पापड आपला लाटला जातोय। पापडासाठीचं पीठ आपलं छान भिजलं गेलंय, त्यामुळे अगदी इझिली पापड लाटला जातो, खूप जास्त जोर द्यायची गरज नाही। तर इथे एकदम छान पातळ असा पापड तयार झाला, एकसारखा लाटला गेलाय। बघा माझा तळहात पण यातून दिसतोय। आता पापड घालण्यासाठी इथे मी एक बेडशीट अंथरलंय, यावर एक एक पापड अशा प्रकारे वाळत घालायचे। जसा लाटून होईल तसा कापडावर पापड घालायचा। घरातच फॅनच्या हवेखाली हे पापड मी चांगले सुकवून घेतले। दुसऱ्या दिवशी 15 ते 20 मिनिट उन्हात वाळवून घेतले। तर बघा काय मस्त असे उडदाचे पापड आपले तयार झालेत। मस्त यांना रंग पण आलाय, छान असे हे पापड आपले तयार झालेत। तर पापड उन्हात वाळवून मगच डब्यात भरायचे, म्हणजे याला बुरशी किंवा कीड लागत नाही। असेच घरात सुकून भरू नका, लवकर ते खराब होतात। पापड आता तळून बघूया। तर पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम झालंय। बघा मस्त असा पापड तळला जातो, खूप लाल होत नाही। यामध्ये मसाला, पापड खार हे सर्व प्रमाण अगदी योग्य आहे। पापड इथे छान असा फुलला जातो। तर हे पापड तुम्ही तळून खाऊ शकता किंवा भाजून देखील तुम्ही खाऊ शकता। मी अजून 2 ते 3 पापड तळून घेतलेत, पापड छान असे फुलले गेले। तर आता बघू शकता तुम्ही तळल्यानंतर पापडाचा हा कलर छान आहे, खूप जास्त तेलकट हे पापड झालेले नाहीत। तर एक पापड तुम्हाला मी तोडून दाखवते। एकदम असे खुसखुशीत आणि कुरकुरीत हे पापड तयार झाले। आजची उडदाची पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।